RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। अनगर नगराध्यक्ष पदाकरता मोठी घडामोड सुरू असून राजन पाटील यांच्याकडून नगराध्यक्ष पद निवड बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असताना उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून थेट नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गनिमी गावाकडून अनगर नगरपंचायत कार्यालयात पहाटे 5 वाजता पोहोचून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे पोहोचले आहेत। विशेष म्हणजे त्या पोलीस बंदोबस्तात अनगरमध्ये दाखल झाले आहेत। पोलीस संरक्षणात अर्ज दाखल करण्यासाठी अनगर ग्रामपंचायतीकडे त्या पोहोचल्या आहेत। मोहोळच्या अनगरमध्ये राष्ट्रवादीला उज्ज्वला थिटेंनी उमेदवारी देण्यात आली आहे। तसेच राजन पाटील यांच्यावर आरोप उज्ज्वला थिटे यांनी थेट केलेला आहे। राजन पाटील हे उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी यावेळी केला होता। राजन पाटील यांच्या परिवारातील प्राजक्ता पाटील यांना अनगर नगराध्यक्ष करण्यासाठी मोठ्या घडामोडी सुरू आहेत। पार्श्वभूमीवर उज्ज्वला थिटे यांनी देखील हट्ट धरला आहे। राजन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरण्यास हालचाल सुरू केली आहे। उज्ज्वला महादेव थिटे मी मोहोळमधील अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेली 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावलेला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब, देवेंद्र उपाध्याय साहेब, आज शरद पवार चंद्रजी साहेब, सगळ्यांनी तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे। तुमची बिनविरोध होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले। मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना, बिनविरोध करायची का नाही। अर्ज सुद्धा भरू दिलेत। यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत, हिवऱ्याच्या कॉर्नरला, देवणीच्या कॉर्नरला आणि पोलीस प्रशासन काय करताय? 8 दिवस झाले ह्यांना प्रोटेक्शन मागते मी। गृहमंत्री साहेब, इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेली एका महिलेला अधिकार दिले। सगळे आज मायबाप जनतेला, भारतातल्या लोकांनी बघावं कसा आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते। प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावलं, 7-7, 8-8 गाड्या माझ्या मागे लावलेल्या आहेत आणि हे पोलीस प्रशासन मला अजिबात देत नाही प्रोटेक्शन। सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून। फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृह प्रकल्पात या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये। नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत। जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये। सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृह प्रकल्प 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये। पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल। पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी। या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था। प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये। बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025। अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38।